चिकोडी येथील आई आणि बाल रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर विजयलक्ष्मी मुसळे यांना त्वरित सेवेतून काढून टाकावे अशी मागणी करून कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। डॉक्टर विजयलक्ष्मी मुसळे या सार्वजनिक व रुग्णांसोबत योग्य वर्तन करत नाहीत आणि उपचार व्यवस्थित देत नाहीत। त्या रुग्णालयात नियमित हजर राहत नसून फक्त पगार घेतायत असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶ್ರೀ ಮೊಸಾಳೆ ಅವರು ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು ಸರಿಯಾಗಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಾರದೆ ಕಾಲಹರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೊತೆಗೆ ಸಂಬಳಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಮೀಸಲಾಗಿದೆ ಮೀಸಲು ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬಂದಂಥ ಸಾರ್ವಜನಿಕರಾಗಲಿ ರೋಗಿಗಾಗಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಮಾತಾಡಿಸಿ ಸರಿಯಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡದೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡ್ಕೋದೆ ಕಾಲಹರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೊತೆಗೆ ಬಡ ಜನರ ಜೀವದ ಮೇಲೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಹಿಂದೆ ಒಂದು ಬಾಣಂತಿ ಅವರು ಬಡ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಾಣಂತಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದಾಗ ಸರಿಯಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡದೆ ಅವ್ರನ್ನ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅದಾದ ನಂತರ ಮೊನ್ನೆ ಫೆಬ್ರವರಿ 7 ತಾರೀಕು ಒಂದು ಬಡ ಮಹಿಳೆ ಮುಗಳಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರುತಿ ರಾಜು ಬಡಗೇರ್ ಅಂತ ಅವರು ಕೂಡ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದಾಗ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡುವಾಗ ಕಾಟನ್ ಬಟ್ಟೆ ಸೇರಿದಂತೆ ಹತ್ತಿ ಹಾಗೂ ಅನೇಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಕಳಿಸೋದ್ರಿಂದ ಇದನ್ನು पूर्वी एका गरीब महिलेने प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होताच तिला नीट उपचार मिळाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला। तसेच 7 फेब्रुवारी रोजी चिकोडी तालुक्यातील मुदळी गावातील गर्भवती श्रुती राजू बडिगेर हिला शस्त्रक्रियेनंतर पाठवताना तिच्या पोटात कापडाचा तुकडा आणि कापसाचा कचरा राहिल्याने तिच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता। अशा बेफिकीर आणि बेजबाबदार डॉक्टरला तातडीने निलंबित करावे अशी जोरदार मागणी कर्वेनी केली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजू बडिगेर, मोहन पाटील, रमेश दंगेकर, संतोष पुजारी, सचिन दोडमणी सह आदी उपस्थित होते। उदय होसमणी, KMM मराठी, चिकोडी।